नमो बुद्धाय. जय भीम. मित्र हो, मागील भागामध्ये आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म यामधील सुमंगल आणि हीन जातीतील लोकांना धम्मदीक्षा आणि महारोगी सुप्रबुद्धाची धम्मदीक्षा याचे वाचन, श्रवण आणि मनन केले होते. त्याचप्रमाणे आजच्या भागामध्ये भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म द्वितीय खंड धम्मदीक्षेची मोहीम यामधील भाग 7वा स्त्रियांची धम्मदीक्षा यामधील महाप्रजापती गौतमी, यशोधरा आणि तिच्या मैत्रिणी यांना धम्मदीक्षा याचे वाचन, श्रवण आणि मनन आपण करणार आहोत. महाप्रजापती गौतमी, यशोधरा आणि तिच्या मैत्रिणी यांना धम्मदीक्षा. जेव्हा भगवान बुद्धांनी कपिलवस्तूला भेट दिली तेव्हा शाक्य पुरुषाप्रमाणे शाक्य स्त्रियांना देखील संघात प्रविष्ट होण्याची उत्सुकता होती. अशा स्त्रियांचे नेतृत्व महाप्रजापती गौतमीकडे होते. ज्यावेळी भगवंत शाक्यासह निग्रोधारामात राहत होते त्यावेळी महाप्रजापती गौतमी त्यांच्याकडे जाऊन म्हणाली, भगवान तथागतांनी सांगितलेल्या धम्म आणि विनयानुसार स्त्रियांना प्रवज्या देऊन त्यांना संघात प्रवेश देण्याची अनुज्ञा दिली तर फार चांगले होईल. नको गौतमी, असा विचार तुझ्या मनात येऊ देऊ नकोस. पुन्हा दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा गौतमाने तीच विनंती त्याच शब्दात केली आणि दोन्ही वेळा बुद्धाने तिला तेच उत्तर दिले. नंतर निराश आणि दुःखी झालेल्या गौतमीने भगवंतांना वंदन केले आणि अश्रुडाळीत रडत ती परत गेली. पुढील प्रवासाकरता भगवंतांनी निग्रोधाराम सोडल्यानंतर महाप्रजापती आणि शाक्य स्त्रिया एकत्र बसल्या आणि आपली संघ प्रवेशाची विनंती व भगवंतांनी त्या विनंतीला दिलेला नकार याविषयी ते विचार करू लागल्या. भगवंताचा नकार अंतिम आहे असे मानण्यास शाक्य स्त्रिया तयार नव्हत्या. त्यांनी यापुढे जाऊन परिव्रजेचा स्वतःचाच वेश धारण करून भगवंतासमोर उभे राहण्याचे आणि आपण अगोदरच प्रवज्या घेतली असल्याचे भगवंतासमोर निदर्शनास आणून देण्याचे ठरवले. तदनुसार महाप्रजापतीने मुंडन केले, पीत वस्त्रे धारण केली आणि शाक्य कुळातील अनेक स्त्रियांसह ते भगवंतांना भेटण्यासाठी निघाले. भगवंतांनी त्यावेळी वैशाली येथे महावनातील कुटागार भवनात वास्तव्य केले होते. महाप्रजापती गौतमी आपल्या सोबतनीसह धीरे धीरे वैशालीला येऊन पोचली आणि धुळीने माखलेल्या व सुजलेल्या पायांनी ती कुटागाराच्या सभागृहात आली. तथागत निग्रोधारामात वास्तव्य करीत असताना त्यांना तिने ती जी विनंती केली होती तीच विनंती तिने पुन्हा एकदा केली आणि भगवंतांनी ती पुन्हा नाकारली. आपल्या विनंतीला दुसऱ्यांदा नकार मिळाल्यानंतर महाप्रजापती मागे फिरून सभागृहाच्या प्रवेशद्वारापाशी जाऊन उभी राहिली. काय करावे तिला सुचेना. ती याप्रमाणे उभी राहिली असतानाच सभागृहाकडे येत असलेल्या आनंदाने तिला पाहिले आणि ओळखले. तेव्हा त्यांनी महाप्रजापतीला विचारले, सुजलेल्या आणि धुळीने माखलेल्या पायांनी प्रवेशद्वाराबाहेर अशी दुःखाने रडत आणि अश्रू ढाळत का उभी आहेस? कारण आनंदा गृहत्याग करून भगवंताचा धम्म व विनयाचा स्वीकार करून गृहीण जीवन जगण्याची अनुज्ञा तथागत स्त्रियांना देत नाही, महाप्रजापती म्हणाली. नंतर स्थविर आनंद ज्या ठिकाणी तथागत होते त्या ठिकाणी गेला. त्याने तथागतास अभिवादन केले आणि एका बाजूला बसल्यावर तो भगवंतांना म्हणाला, पहा भगवान, महाप्रजापती गौतमी प्रवेशद्वाराबाहेर उभी आहे. तिचे पाय सुजलेले आहेत आणि ते धुळीने माखलेले आहेत. दुःखी कष्टी होऊन ती रडत अश्रू ढाळीत आहे. कारण गृहत्याग करून आणि भगवंताचा धम्म व विनय याचा स्वीकार करून गृहीण जीवन जगण्याची अनुज्ञा भगवंत स्त्रियांना देत नाही. भगवान तिच्या इच्छेनुसार स्त्रियांना अनुज्ञा दिली तर बरे होईल. महाप्रजापतीने मावशी आणि दाई या नात्याने तथागताचे पालनपोषण केले, त्यांना दूध पाजले आणि तथागताच्या मातेच्या मृत्यूनंतर तिने त्यांना अंगावर पाजले. याप्रमाणे तिने आपली उपयुक्तता सिद्ध केली नाही काय? म्हणून हे भगवान, संसार त्याग करून गृहीण जीवन जगण्याची आणि तथागतांनी सांगितलेला धम्म आणि विनय पाळण्याची अनुज्ञा स्त्रियांना देणे योग्य होईल. नको आनंदा, स्त्रियांना तसे करायला संमती देणे योग्य नाही. आनंदाने पुन्हा दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा त्याच शब्दात तीच विनंती केली आणि त्याला तेच उत्तर मिळाले. नंतर स्थविर आनंदाने तथागतास विचारले, स्त्रियांना परिव्रज्या घेण्यास आपण अनुज्ञा देत नाही याचे कारण काय? शूद्र आणि स्त्रिया अस्वच्छ आणि हीन दर्जाच्या असल्यामुळे त्यांना मोक्ष मिळू शकत नाही असे ब्राह्मण मानतात. हे भगवंतांना माहीत आहे, म्हणून ते शूद्र आणि स्त्रिया यांना परिव्रज्या घेऊ देत नाही. तथागताचे मत ब्राह्मणाप्रमाणेच आहे काय? ब्राह्मणाप्रमाणेच शूद्रांना देखील परिवर्ज्या घेऊन संघ प्रवेश करण्यास तथागतांनी संमती दिली नाही काय? भगवान, स्त्रियांच्या बाबतीत असा भेदभाव करण्याचे कारण काय? तथागतांनी सांगितलेला धम्म आणि विनय याचा स्वीकार करून निब्बाण प्राप्त करून घेण्यास स्त्रिया समर्थ नाहीत असे तथागतांना वाटते काय?
तथागतांनी उत्तर दिले, आनंदा, गैरसमज करून घेऊ नकोस. निब्बाणपर्यंत पोहोचण्यास पुरुष इतका स्त्रिया समर्थ आहेत असे माझे मत आहे. आनंदा, माझ्याविषयी गैरसमज करून घेऊ नकोस. पुरुषातील विषमतेच्या तत्वाचा मी पुरस्कर्ता नाही. महाप्रजापतीच्या विनंतीला मी दिलेला नकार हा स्त्री पुरुषातील विषमतेवर आधारलेला नाही, तो व्यावहारिक कारणावर आधारलेला आहे. भगवान, खरे कारण समजल्यामुळे मला फार आनंद झाला आहे, परंतु व्यावहारिक अडचणीमुळे भगवंतांनी तिची विनंती अमान्य केलीच पाहिजे काय? या कृत्यामुळे धम्माला कमीपणा येणार नाही काय? आणि स्त्री पुरुषातील असामान्यतेच्या निंदेला तो पात्र ठरणार नाही काय? भगवंतांना त्याची काळजी वाटते. अशा प्रकारच्या व्यावहारिक अडचणीतून पार पाडण्यासाठी काही नियम भगवंतांना तयार करता येणार नाहीत काय? ठीक आहे आनंदा, माझा धम्म आणि विनय याचे पालन करून परिवर्जा घेण्यास अनुज्ञा स्त्रियांना दिली पाहिजे. असा जर महाप्रजापती गौतमीचा आग्रह असेल तर मी त्याला संमती देतो, पण 8 अटीवर मी संमती देतो. ते 8 मुख्य नियम अंमलात आणण्याची जबाबदारी महाप्रजापती गौतमीने स्वतः घ्यावी. तोच तिचा संघ प्रवेशाचा आरंभ ठरेल. नंतर तथागताकडून या 8 मुख्य नियमाचे ज्ञान करून घेतल्यावर स्थविर आनंद महाप्रजापती गौतमीकडे गेला आणि तथागताचे सर्व म्हणणे त्याने तिला सांगितले. आनंदा, अलंकारप्रिय कुमार किंवा कुमारिका ज्याप्रमाणे स्थलांतर कमलपुष्पांच्या जाईच्या फुलाच्या किंवा स्त्रीमुतक पुष्पांच्या मालेचा दोन्ही हाताने स्वीकार करेल आणि ती आपल्या शिरावर धारण करेल, त्याचप्रमाणे या 8 मुख्य नियमांचा मी स्वीकार करीत आहे आणि मी माझ्या आयुष्यात त्या नियमांचा कधीही भंग करणार नाही. महाप्रजापती गौतमी आनंदास म्हणाली. नंतर स्थविर आनंद तथागताकडे परत गेला आणि त्याला वंदन करून तो त्याच्या एका बाजूला बसला. याप्रमाणे बसल्यावर स्थविर आनंद तथागतास म्हणाला, भगवान, 8 मुख्य नियम अंमलात आणण्याची जबाबदारी महाप्रजापती गौतमीने स्वीकारली आहे, म्हणून तिचे उपसंपदा घेतली आहे आणि संघ प्रवेश केला आहे असे म्हणावे. महाप्रजापतीला उपसंपदा मिळाली आणि तिच्यासह आलेल्या 500 शक्य स्त्रियांनी त्याचवेळी दीक्षा देण्यात आली. याप्रमाणे दीक्षा मिळाल्यावर महाप्रजापती भगवंतासमोर आली आणि त्यांना अभिवादन करून एका बाजूला उभी राहिली व तथागतांनी तिला धम्म व विनय याचा उपदेश दिला. इतर 500 भिक्खूंनींना तथागताचा एक शिष्य नंदक याने उपदेश दिला. महाप्रजापती बरोबर ज्या शक्य स्त्रिया भिक्खुनी झाल्या त्यात यशोधराही होती. तिच्या संघ प्रवेशानंतर ती भद्रकच्चना, भद्र कात्यायना म्हणून ओळखली जाऊ लागली. मित्र, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म द्वितीय खंड भाग 7वा, स्त्रियांची धम्मदीक्षा यामधील महाप्रजापती गौतमी, यशोधरा आणि तिच्या मैत्रिणी यांना धम्मदीक्षा याचे आपण वाचन, श्रवण आणि मनन केले आहे. यानंतर भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म द्वितीय खंड धम्मदीक्षेची मोहीम भाग 7वा, स्त्रियांची धम्मदीक्षा यामधील चंडलिका प्रकृतीची धम्मदीक्षा याचे वाचन, श्रवण आणि मनन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत, म्हणून नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा. जय भीम, जय बुद्ध.